आज आम्ही डॉक्टर भीमराव आंबेडकर सरांची जयंती साजरी करपाक हांव उपस्थित आसा। 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जन्म जालो आणि आज सगळे प्रियोळ भारतीय जनता पार्टी मंडळाचे आज हो दुसरो कार्यक्रम आज हांगा कोण्या प्रियोळ परवार वाडो जेका म्हणटात हांगा आज आमी करतात। आमच्या मदीं आसात गोंय राज्याचे मंत्री तशेंच प्रियोळ मतदारसंघाचे आमदार श्री गोविंद गावडे सर, तशेंच प्रियोळ मंडळाचे जनरल सेक्रेटरी शिवराम नाईक सर, तशेंच वेलिंग प्रियोळची सरपंच दिशा सतरकर मॅडम, तशेंच ह्या वाड्यावयली पंच सदस्य दिग्विता सतरकर, तशेंच ह्या वाड्यावयले एक ज्येष्ठ नागरिक हांगा उपस्थित आसात। तशेंच आमच्या प्रियोळ मंडळाचे बाकीचे सगळे पदाधिकारी, या सगळ्या वाठाराचे सगळे लोक आणि बाकीचे गावचे जे सरपंच उपसरपंच झेडपी हांगा सगळ्या व्हडा संख्येन उपस्थित आसात। तुमच्या सगळ्या लोकांचे परत एकदा स्वागत। तसेच आमचे बाकीचे मान्यवर आमच्या भाजप मंडळाचे जनरल सेक्रेटरी शिवराम नाईक सराचे गुलाब देऊन स्वागत करचे। तसेच हांव रिक्वेस्ट करता चेडो परवार सरांकडे की त्यांनी बाकीचे आमचे मान्यवर या गावची सरपंच दिशा सतरकर मॅडमचे स्वागत करचे। धन्यवाद। तसेच या वाड्यावयली पंच सदस्य दिग्विता सतरकर मॅडमचे स्वागत करचे। तसेच ज्येष्ठ नागरिक हांगा उपस्थित असतात त्यांचे स्वागत करचे। तसेच आमचे बाकीचे जे पंच सरपंच असतात त्यांना एक गुलाब देऊन तुम्ही स्वागत करचे। बाबा पेटे तू पेटे भुरग्या कपे येते भुरग्या कपे देवळांतले कापे कळपाक जाय। बाबू अनुसर बाबू चल पाय पड
बसा. आमकां संस्कृत म्हणटात. संस्काराच्या भाषा ते लोक आमकां सांगतात ज्या लोकांनी या घटनेची आणि फक्त आपल्या फायद्या खातीर आपल्या स्वार्था खातीर तांचेर उलोवचें न्ही म्हणून खंय तरी संस्काराची भाषा काडटात, बरयतात आणि हय मरे आमचे भितर चर्चा सुरू जाता. हांव एकूच म्हणटलो, ज्या मनशांतल्या मुशींतल्यान गोविंद गावडे घडलो तो स्वर्गीय विष्णू सुर्या वाघ. ज्या मुशींतल्यान गोविंद गावडे नाट्य माचयेचेर आज जर मुखार जर आयलो तो स्वर्गीय दिलीप कुमार नायक. विष्णू सुर्या वाघाचे सुधीर सुक्त हे पुस्तक वाचात आणि मागीर संस्कार आणि संस्कृतीची भाषा ह्या लोकांनी आमकां सांगची. कारण आम्ही जर आमचेर जाल्लो अन्याय जर आयकोन जर वगीच जर रावले जाल्यार तुम्ही मुखार केन्नाच वचपाक शकपाना. हो म्हजो अनुभव जावन आसा आणि म्हणूनच हांव तुमकां वारंवार सांगपाक आयिल्लो आसात, अरे आमी आसात तुमच्या बरोबर, आमी आसात ह्या सगळ्या कुंकुवत घटकां बरोबर. पूण भिरांत दिसता बरेचशा जाणांक तो आपल्याक सोंपयतलो का? सोंपयतलो म्हळ्यार कितें? आमी स्वता आमचे भितर निर्माण केल्लो हो एक नकारात्मक गोष्ट आसा, हो एक विचार आसा आणि म्हणूनच कोण कोणाक सोंपोवपाक शकना. सोंपोवपाक शकता जालो आपलो विचार करणारो तो मेंदू जो आसा. आमी जर नकारात्मक जर विचार जर केले ते आमकां सोंपोवपाक कारण शकतले. कारण हो कोणा कडेन चड पयशे आसा, कोण कितें हायफाय गाडये भितर भोंवता तेजे न विचार करता आसतना तो आमकां पांय दवरल्यार आमी अशें म्हणटात तो जर हेणी उदक इल्लें वतलें जाल्यार आमी वळोन वता. सॉरी यार माय डियर फ्रेंड्स, हे आमकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उलयना. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक तळयेंचे एक उदक जर चोप्या पोचांनी पितलो जाल्यार थंय सुद्धा अपमान केलो, पूण ताणेन ते केन्नाच केलें ना. परत परत पोचांनी उदक घेवन पिवपाचो प्रयत्न केलो. हे कितें सांगता? हे इतलेंच सांगता. कोणीय आमकां प्रतिकार करपाचो प्रयत्न केलो, हट्ट म्हणपाचो प्रयत्न जर केलो, एकदा दोनदा तीनदा चारदा पांचदा आमी सहन करतले. पूण सहन करतल्याचेरूच अन्याय जाता आणि सहन न करणाऱ्याचेर जर आमी जर मुखार जर वतले जाल्यार अन्याय कोणूच करपाक मुखार येवपाना. आणि म्हणूनच नेमकोच ह्याच संदीचो बरेचशा जाणांक दिसता की ही घटना जी आसात ही ह्या मनशान हाडली आणि आमचे सगळे घट्टण जाले अशें त्या लोकांक दिसता. आणि म्हणूनच आमची जबाबदारी आसा, बारीक समाजाची जबाबदारी आसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त वर्सांतल्यान एकदां याद न करता आसतना दिसान दीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करप हे आज तितलेंच गरज आसा. हेच सांगपा खातीर हांव आयिल्लो आसा. आणि कोणीनू कितें म्हणो तुमचे विचार, तुमचे तन मन, तुमचे काळीज कितें सांगता तेच तुम्ही करचें अशें निर्वाळीचो सल्लो ह्याच वेळाचेर हांव दितां. आणि एक गोष्ट सांगतो, आज तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा कडेन चारण नासताले एक वेळचें जेवण खावपा खातीर. ताजो बापूय तुका जमनीर पोट लावून दितालो, ल्हानशी भाकरी आनी चावल करतालो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेन्ना काही काम करून भितर येतालो, बाबा तूं जेवण जेवलो काय कितें असो एक प्रश्न करतालो. बाबा सांगतालो तेजो, हय बाबा हांव जेवलो, तूं जेवून घे. अशें करता 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 पूण हाचो बाबा म्हणटा तो केन्नाच जेवनाशिल्लो. कारण ताका फक्त एक स्वप्न आशिल्लें, आपलो भुरगो वयर सरचो आणि ह्या देशा खातीर ताणें काम करचें, देशा खातीर ताका उपयोग जावचो. आणि एक दीस हें बाबासाहेब आंबेडकराक कळ्ळें की म्हजो बापूय कितलोशे दीस जालो उपासी आसा. पण ताणें केन्नाच कळपाक दिलें ना. कारण बापूय जो कितें करता, बापूय कितें घाम घळयता आणि जो कितें काबाड कश्ट करता तो आपल्या भुरग्यां खातीर करता. आणि ह्याच तेजी दखल, हेज्याच कर्तव्याची भान तीच ताका कळ्ळें. आणि नंतर ताणें आपलो मुखार आपलो शिक्षणाचो गाडो जो आसा तो मुखार व्हेलो. आणि हांव म्हणटलो शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम जावन आसा, अस्त्र जावन आसा. ते खंयच्या शस्त्राक सुद्धा आमी प्रतिकार करपाक शकता, आमी त्या विरुद्ध लढपाक शकता. म्हणून जोपर्यंत शिक्षणाची गंगा
तीच घेवपा खातीर आमकां ह्याच घटनेन अधिकार दिल्लो आसा.